वेल प्लेड, वेल प्लेड. खरंच मजा आली. आणि काल आपण बघितलं की रोबोज जेवढे होते त्यांच्या टीम्स होत्या, त्यामुळे आपल्याला काय खेळता आलं नाही, आपल्याला फक्त बघावं लागलं. पण आज आपल्याला संधी मिळाली ती खेळायसाठी. खरंच मजा आली मिलिंद सर. माझ्या वयात मी तुला हरवलं ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे आपल्याला. आता आपण एक काम करूया. आता हे जे टीम्स आहेत म्हणजे रोबोज आणि त्यांचे जे वापरणारे जे मुलं आहेत, कारण हे रोबोकॉन 2015 कारण रोबोमिंटन याला म्हटलं गेलं आहे. आणि ही मुलं आता कुठल्याही क्षणी इकडे येतील. तर संत आपण एक काम करूया, आपण इकडे निघूया. आपण नाही पण मिलिंद सर, आज आपण इकडे आलो आहोत तर कशासाठी आलोत हे तर आपल्या प्रेक्षकांना आपण सांगायला पाहिजे. काय कारण आहे, आजचं काय आहे हे आपण थोडक्यात प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतं प्रसन्नापेक्षा जास्ती चांगला सांगणारा आणि कोण असू शकेल. थँक्यू सर. आज मी हरलेलो आहे तुमच्याबरोबर बॅडमिंटनमध्ये, पण आता मी रंगवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रो, आज आपण आहोत ते रोबोमिंटन 2015 राष्ट्रीय रोबोकॉन 2015च्या दुसऱ्या दिवशी. आणि आज आपण पाहणार आहोत ते काही सुपर लीगचे सामने. काल आपण बघितलं पहिल्या दिवशी 85 संघांनी भाग घेतला होता. ह्याच्यात काही धक्केदायक निर्णय पण आपल्याला बघायला मिळाले होते, काही अपसेट्स बघायला मिळाले. पण असे काही तब्बल संघ होते, असे बलवान संघ होते ज्यांनी सहजरित्या विजय संपादन केला. आणि आता हे लीग मॅचेस असल्यामुळे आता पुढची फेरी आज सुरू होणार आहे. आणि आज नंतर उद्या अर्थातच आपल्याला बघायला मिळणार आहेत ते फायनल राऊंड्स. तर ते मेंबर्स, ते संघ सज्ज झालेले आहेत. आता आपलं तर खेळून झालं आहे, आपण त्यांना खेळायला देऊया आणि प्रेक्षकांना आनंद लुटू द्या तो ह्या रोबोमिंटन 2015च्या दुसऱ्या दिवसाचा. नक्की आपण एक काम करूया. इकडे रोबोज आणि मुलं येणार आहेत. आपण पिट एरियामध्ये जाऊया संत. आणि पिट एरियामध्ये सुद्धा भरपूर काहीतरी चालू आहे. आपण शिकूया त्यांच्याकडनं. येस, लेट्स लर्न. चल, लेट्स गो. रोबोकॉन 2015 सुंदररित्या रंगते. आणि आता आपल्याबरोबर एक असा संघ आहे जो गेले कित्येक वर्ष खूप छान कामगिरी करतोय, पण ह्या वर्षी काहीतरी खास करून दाखवणार आहे असं वाटतंय. आता 5-1चा विजय मिळाला की कधी कधी असं वाटतं की नाही आता आपण आराम करायला पाहिजे. पण असं होतंय सध्या तुमचे टीम मेंबर्स काही रोबोजवर काम करतायत. काय काम चालू आहे एक्झॅक्टली? सध्या चेकिंग चालू आहे. सिस्टीम मी प्रॉपर एकदा चेक करतोय सर्व प्रॉपर चालतंय का. नंतर एकदा फिक्स चेक झालं की मग एरिनावर जायची तयारी करा. काल जी तुमची कामगिरी झाली त्याच्यावर तुम्हाला समाधान आहे? समाधान आहे, पण अजून आम्ही करू शकतो असं आम्हाला वाटतं. आता एक कौस्तुभ बोलला, आता दुसऱ्या कौस्तुभकडे मी येतो. तो म्हणाला की समाधानी आहेत. तर ह्या टुर्नामेंटसाठी, या स्पर्धेसाठी तुम्ही कशी तयारी केली? तुमच्या कॉलेजमध्ये काय होतं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. आधी तर आम्ही बघितलं की आम्ही कोणती सिस्टम वापरू, न्यूमॅटिक्स वापरू की मोटर्स वापरू. त्याच्यानंतर आम्ही दोन्हीवर ट्राय केलं आणि नंतर बघितलं की आम्हाला न्यूमॅटिक्स जास्त चांगल्या प्रकारे येतं. तर कौस्तुभ आणि कौस्तुभ दोघाही कौस्तुभना शुभेच्छा. आता मला एक सिग्नल येतोय की ह्यांचा सामना सुरू होतोय. तर थोडाही विलंब न करता आपण थेट जाऊया ते प्लेइंग एरियामध्ये या संघाचा सामना बघण्यासाठी. कुमार गुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तामिळनाडू असणार आहेत ते लाल गणवेशात आपल्या दूरच्या बाजूला, आणि जवळच्या बाजूला असणार आहेत ते KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मुंबईचा संघ आहे तो असणार आहे तो निळ्या गणवेशात. त्या दरम्यान दोघांचेही सर्व्हिसेस झालेले आहेत. आपण इकडे बघतो ह्या वाईड अँगलमध्ये ते रोबोज बघा किती सुंदररित्या ह्या बाजूनी ह्या बाजूला येतात, लेफ्ट ऑफ द कोर्ट टू राईट ऑफ द कोर्टला येतात. कारण का हा
ह्या खेळाचा नियमच असा आहे की ह्या दोन्ही रोबोजनी सर्व्हिस करायची आहे. ह्या रोबोजमध्ये आपण बघतोय की प्री लोडेड शटल्स आहेत, त्यामुळे सर्व्हिससाठी बघा इकडे हे जे शटल्स आहेत ते प्री लोड केलेले असतात. तर ह्या रोबोजमध्ये इन्फ्रारेड आहे, वायरलेस टेक्नॉलॉजी आहे, काही पेट बॉटल्स आहेत. बघा सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदररित्या सर्व्हिस केलेली आहे ती कुमार गुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनी. लाल गणवेशातल्या ते जे पिवळे बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत त्याला आपण सर्व्हिस ड्रॉप झोन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा हा रोबो सर्व्ह करतो तेव्हा ते शटल कॉक्स त्या पिवळ्या बॉक्समध्ये पडलेच पाहिजेत. इथे पण आपण बघतोय की सुंदर सर्व्हिस केलेली आहे ती सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी आणि आपण बघतोय की दोन्ही सर्व्हिसेस आत्तापर्यंत यशस्वी झालेल्या आहेत. सर्व्हिस करण्याची हीच एक कला आहे की बरोबर त्या रोबोला प्लेस करून अक्रॉस मारायचा असतो आणि जे शटलकॉक आहे त्या शटलकॉकने बरोबर त्या पिवळ्या बॉक्समध्ये पडणं गरजेचं आहे. जर तिकडे रोबो असेल तर त्या रोबोला जर लागला आणि त्याला रिटर्न नाही करता आला तरी त्या सर्व्हिस करणाऱ्याला गुण मिळू शकतो. इथे आपण बघतोय की रेफरीनी विसल मारली होती पण त्यांनी टाइम आउट घेतलेला आहे. आपण बघितलं की तेजिंदर पाल सिंग जे होते त्यांनी आता सांगितलं एक टीचा इशारा केला, त्या टीच्या इशाऱ्याला टाइम आउट असं म्हणतात. ह्या खेळाचा असा नियम आहे की कधी जर त्यांना असं वाटलं की आपला रोबो काम करत नाहीये किंवा त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि काही ॲडजस्टमेंट्स करण्याची गरज आहे तर तेव्हा ते रेफरीला सांगून टाइम आउट घेऊ शकतात. टाइम आउट म्हणजे एक 30 सेकंदाची कालावधी असते आणि त्या 30 सेकंदामध्ये त्या रोबोजना ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये जी काही बिघाड झालेली आहे ती दुरुस्त करण्याची संधी मिळते. आणि पंचांनी शिट्टी वाजवल्यानंतर 15 सेकंदात तुम्हाला ती सर्व्हिस करायची असते. तर पुन्हा एकदा सर्व्हिस करण्याचा चान्स आहे तो सोमय्याचा आणि यशस्वी सर्व्हिस आहे आणि बहुधा सोमय्या कॉलेजनी हा सामना जिंकलाय असं इकडनं तरी वाटतंय. कारण का इथे आपण बघितलं की कुमार गुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोइंबतूर तामिळनाडूचा संघ आहे त्यांना सर्व्हिस काही करता आली नाही आणि शिटी वाजवल्यानंतर 15 सेकंदानंतर रोबो तयार होण्याची गरज असते आणि लगेच सर्व्हिस व्हायला पाहिजे. त्या दरम्यान तेजिंदर पाल सिंग तयार आहेत. आणि इथे आपण बघतोय की तेजिंदर पाल सिंग यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विद्याविहार मुंबईच्या कॉलेजनी कुमार गुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तामिळनाडूला हरवलेलं आहे 5-1 असं. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जे असणार आहेत लाल गणवेशात आपल्या दूरच्या बाजूला आणि जवळच्या बाजूला असणार आहेत ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे ते निळ्या गणवेशात. तर आता ह्या सामन्याला सुरुवात होते. आपल्याला बघायचं दोन्ही संघ हे एक बलाढ्य संघ आहेत. मराठवाडा पुण्याच्या संघाने त्यांचा आधीचा सामना 5-0 असा जिंकला होता आणि त्याचबरोबर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सुद्धा 5-0 असा जिंकला होता. सर्व्हिस बघा इकडे बघते सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे. रॅकेट आपल्याला दिसते त्या उजवीकडच्या रोबोवर सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे आणि हा जो शटलकॉक आहे तो त्या येल्लो झोनच्या इकडे पडलेला आहे. तो जे येल्लो झोन आहे त्याला आपण सर्व्हिस ड्रॉप झोन असं म्हणतो. त्यामुळे तिकडे जर तो शटलकॉक पडला तर त्याला गुण मिळतात. त्यामुळे एक यशस्वी सर्व्हिस आहे असं आपल्याला म्हणायला लागेल ती विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची. ह्या रोबोजमध्ये पेट बॉटल्स आहेत, वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. पण हा रोबो जो आहे बघा सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे पण ती सर्व्हिस अयशस्वी आहे. आपल्याला इकडे क्लिअरली दिसलं की तो शटलकॉक होता तो त्या लाईनच्या बाहेर पडलेला आहे त्यामुळे तो आउटसाईड आहे. आता सर्व्हिस आहे ती विश्वकर्माची. बघूया सर्व्हिस यशस्वी होते का आणि ही सर्व्हिस यशस्वी आहे. त्यामुळे एक अप्रतिम अशी सुरुवात मिळालेली आहे ती विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेला जे निळ्या गणवेशात आहेत त्यांनी एक सुंदर सुरुवात केलेली आहे. त्यांना 2 सर्व्हिस ज्या मिळाल्या होत्या त्या 2 सर्व्हिस त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे दबावाखाली आहेत ते मराठवाडा मंडळ चा संघ. त्यांची एक सर्व्हिस अयशस्वी आहे. बघूया ही सर्व्हिस यशस्वी होते का आणि ही सर्व्हिस यशस्वी आहे. आता सर्व्हिस करतायत ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निळ्या गणवेशात सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आणि तो रिटर्नही केलेला आहे. पहिल्यांदा आपण बघतोय की एक रिटर्न यशस्वीरित्या केलेला आहे आणि खरंच एक फायटिंग स्पिरिट आपल्याला बघायला मिळते ती मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून. एक 3 किंवा 4 कॉलेजेस असे आहेत ज्यांनी रिटर्न करता आलेलं आहे, सर्व्हिसला रिटर्न करता आलं. आता सर्व्हिस करतायत. बघूया सर्व्हिस यशस्वी होते का. पुन्हा एकदा रिटर्न करतायत पण तो रिटर्न जो आहे तो नेटमध्ये अडकतोय त्यामुळे गुण काय मिळणार नाही. पण मराठवाडा मित्रमंडळची जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस यशस्वीच आपल्याला मानावी लागेल. एक विलक्षण रंगतोय तो हा सामना. आजच्या दिवसाचा हा जो दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आहे सर्व्हिस झालेला आहे पण आता सध्या त्याने टाइम आउट घेतलेला आहे.
टाईमआउटचा नियम असा आहे की दोन्ही संघांपैकी एक संघ टाईमआउट घेऊ शकतो आणि 30 सेकंदाचा त्यांना हा कालावधी मिळतो. म्हणजे आता जो घेतलेला आहे तो लाल गणवेशातल्या मराठवाडा मित्रमंडळाने तो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऑफ पुणे त्यांनी घेतलेला आहे तो टाईमआउट. आणि जेव्हा टाईमआउट घेतात तेव्हा त्या रोबोजमध्ये काही तांत्रिक ॲडजस्टमेंट्स करायचे असतील, एखादी वायर काहीशी हल्ली असेल किंवा सेन्सर असेल, ह्या रोबोजमध्ये ब्लूटूथ आहे, इन्फ्रारेड आहे, ह्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या कधीकधी त्या वेळेला नेमक्या बंद पडतात. त्यामुळे ही सुविधा दिली जाते की टाईमआउट घेऊन तुम्ही त्या रोबोमध्ये ते ॲडजस्टमेंट्स करू शकता. सज्ज झालेले आहेत ते मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचा हा संघ. पण त्या दरम्यान सर्व्हिस जी होती ती सर्व्हिस पूर्ण केलेली आहे ती निळ्या गणवेशातल्या. आता तो काहीसा कॅमेरामध्ये नाही आला पण विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ती सर्व्हिस केलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय रोबोकॉनची स्पर्धा जी होणार आहे ती इंडोनेशियामध्ये होणार आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की यावर्षीची संकल्पना आहे ती रोबो मिंटन आहे, म्हणजे रोबोज बॅडमिंटन खेळणार आहेत. आणि तरी एक सर्व्हिस करणं किती कठीण आहे हे आपल्याला जाणू शकतो. त्या दरम्यान आपण बघतोय की सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे आणि ही यशस्वी सर्व्हिस आहे. लाल गणवेशातल्या मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे दे आर बॅक इन द मॅच. काहीशी धीमी अशी सुरुवात होती त्यांना, पण आता त्यांनी त्या सर्व्हिसेस करून ते मॅचमध्ये पुन्हा आलेले आहेत. आता सर्व्हिस करतायत ते निळ्या गणवेशातले विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. बघूया सर्व्हिस त्यांना करता येते का. रिटर्न करण्याचा प्रयत्न आहे आणि हा रिटर्न सुद्धा यशस्वी आहे. ह्या मॅचमध्ये आपल्याला 2 यशस्वी रिटर्न्स बघायला मिळालेले आहेत ते मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून. आणि त्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आधीचा सामना 5-0 असा जिंकला होता. पुन्हा एकदा सर्व्हिस करण्याची त्यांना संधी आहे, पुन्हा एकदा रिटर्न करतायत पण तो रिटर्न अडकतोय विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला. तो रिटर्न काही करता येत नाही. प्रेक्षकांमध्ये आनंद आहे, जल्लोषाचं वातावरण आहे. एक पॅक्ड स्टेडियम आहे ते इथे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथे. आणि आता सगळे पंच एकत्र येत आहेत, ते गुण मोजतील. तयार आहेत ते तेजिंदर पालसिंग. आणि इथे आपल्याला बघायला मिळतोय की एका हाय स्कोरिंग मॅचमध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी मिळवले आहेत ते 6 गुण आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांना मिळवता आले आहेत फक्त 4 गुण. प्रेक्षकांमध्ये आनंद आहे. हे सगळे विद्यार्थी आहेत ते मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे आणि ते अर्थातच खुश आहेत, आनंदी आहेत, साजरा करतायत तो विजय. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी नमवलंय ते विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांना 6-4 असा होता तो फायनल स्कोर. सज्ज झालेलो आहोत ते ह्या सामन्यासाठी. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गाझियाबाद ते असणार आहेत लाल गणवेशात आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणजे PICT पुणे असणार आहेत ते निळ्या गणवेशात. इथे आपण बघतोय पंच TP सिंग स्क्रीनच्या उजव्या बाजूला तयार आहेत आणि शिट्टी वाजवत आहेत. तर सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर ही सर्व्हिस झालेली आहे ती कृष्णा इन्स्टिट्यूट गाझियाबादची आणि पहिली यशस्वी सर्व्हिस झाल्यामुळे त्यांना गुण नक्कीच मिळणार आहे. इथे आपण बघतोय की काही ॲडजस्टमेंट्स करतायत रोबोसाठी. हे रोबो आपण बघतोय की हे मॅन्युअल रोबोज आहेत. ते आता इथे तो शटलकॉक लोड करण्याचा प्रयत्न आहे आणि आता नंतर ते रिमोट कंट्रोलवर जात आहेत. 2 रोबोज आहेत आणि सर्व्हिस करण्याचा प्रयत्न आहे पण तो सर्व्हिस जी आहे आपण बघितली की ती त्या येल्लो बॉक्समध्ये पडली नाही, त्यामुळे गुण काय मिळणार नाही ते PICT पुण्याला. पण लाल गणवेशातले जे कृष्णा इन्स्टिट्यूटचा जो संघ आहे, गाझियाबादचा तो संघ आहे, त्यांना ऑलरेडी 1 गुण मिळालेला आहे कारण का त्यांनी एक सर्व्हिस यशस्वीरित्या पूर्ण केली. आता आपण बघतोय की त्या रोबोजमध्ये काही मॅन्युअल ॲडजस्टमेंट्स आपण नक्कीच करू शकतो आणि ते करून पंचांनी शिट्टी वाजवल्यानंतर त्या कालावधीत सर्व्हिस करणं गरजेचं असतं. बघा सर्व्हिस झालेली आहे पण ती सर्व्हिस त्या बॉक्समध्ये पडली आहे का हे आता ते पंच जे आहेत ते निर्णय घेतील. बहुतेक त्या लाईनवरती पडली आणि नियम असा आहे की त्या लाईनवर त्या बॉर्डरवर जरी पडली तरी तो गुण मिळतो त्या सर्व्हिस करणाऱ्या संघाला. आणि इथे आपण बघतोय की काहीसा वेगळा रोबो आहे हा PICT पुण्याचा निळ्या गणवेशातला तो संघ आहे. पण आपण बघतोय की पंच टीची एक खूण करतायत. त्याचा अर्थ आहे की ते टाईमआउट घेत आहेत. त्या टाईमआउटमध्ये 30 सेकंद मिळतात. त्या 30 सेकंदामध्ये काही ॲडजस्टमेंट्स असतील, त्या रोबोमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले असतील तर ते रिपेअर्स किंवा त्या गोष्टी करण्यासाठी वेळ दिला जातो तो त्या संघाला. इथे आपण बघतोय की PICT पुणेचे हे जे खेळाडू आहेत ते बघतोय आपण की काहीसं
जी रॅकेट्स होत्या त्या आपण बघतो की 3 रॅकेट्स एका रोबोमध्ये आहेत. पुढच्या त्या उजवीकडच्या रोबोमध्ये सुद्धा 3 रॅकेट्स लोड केलेले आहेत. सर्व्हिससाठी किंवा रिटर्न करण्यासाठी त्या उपयोगी पडतात. आता बघूया त्यांना सर्व्हिस करायची आहे, पण यशस्वीरित्या ते सर्व्हिस करू शकतात का आपल्याला बघायचं आहे. सर्व्हिस तर होती आहे पण नाही, त्या पिवळ्या बॉक्समध्ये ती सर्व्हिस काही पडली नाही आहे, त्यामुळे गुण मिळणार नाही आहे. त्यामुळे जे लाल गणवेशातला जो संघ आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गाझियाबादचा जो संघ आहे ते आनंदी आहेत, खुश आहेत, कारण का नक्कीच त्यांना तो गुण मिळाला. इथे आपण बघतोय की KIET गाझियाबादचा हा जो खेळाडू आहे तो सज्ज झालेला आहे, त्याचा रोबो सज्ज झालेला आहे सर्व्हिस करण्यासाठी. चांगलं कनेक्शन आहे. रिटर्न करण्याचा प्रयत्न आहे पण अयशस्वी प्रयत्न आहे तो, आणि आणखीन एक गुण मिळालेला आहे तो गाझियाबादच्या संघाला. आणि इथे आपण बघतोय की सहजरित्या मात केलेली आहे ती PICT पुणेवर. PICT पुणेला पराभूत केलेला आहे. Friends, as you can see, Robocon is not just a robotic contest. It is like a festival. It is like a cultural exchange amongst the youth. सेलिब्रेशन है, सिर्फ एन्जॉय करना है, खूप मजा करायची आहे ते रोबोकॉन मध्ये. Exactly, it is a celebration, Milan. You think you guys are young? I'm younger than you. I don't need this आम्ही mic. एन्जॉय करतोय, आम्ही एन्जॉय करतोय. All right. Alright, so this one match is going to be one of the hell of a match because this is going to be played between a giant team like Nirma versus Padma Bhushan Vasantrao Dada Institute of Technology from Sangli. But Nirma will have to be wary of that because Sangli team has won their match convincingly with a score of 5-1. So take you through this match. I'm going to get this match over to Mr. Milan Bagle, my colleague in the commentary box. An important one because remember Nirma are 6-time champions. There they go. Oh, wonderful, wonderful. And they pick up the first point. What better way to start this match for Nirma? They're the giants out here. Vasant Patil, Institute of Technology, Sangli won 5-1. Gripping this is. Wonderful service. बिल्कुल मिलन, यहाँ पे जैसा आपने देखा कि दोनों के रोबोट्स भी जो है उनकी जो बेसिक टेक्निक है वो रोटेटिंग रैकेट्स जो हैं वो दोनों के सिमिलर हैं यहाँ पे, और उसके लिए आपको पोजीशन इतने हिसाब से करना पड़ता है कि सर्विस जो है स्विंगिंग आती है तो बड़ा मुश्किल हो जाता है यहाँ पे. और यहाँ पर आप देख रहे हैं कि 1 पॉइंट सांगली की टीम ने भी अपने खाते में अर्जित कर लिया है, और उससे पहले निर्मा ने बहुत अच्छी शुरुआत की थी, एक कमाल की एक अद्भुत सर्विस की थी उन्होंने डबल स्विंग लेते हुए अपने रैकेट के साथ, और फिर एक अच्छी शुरुआत. यहाँ पर एक और अंक निर्मा की टीम को मिलेगा. यहाँ पर Nirma will want to march on. There they go in full scale. Get that important point once again. I think the cohesion, as I keep on using the word, between the two robos has been excellent by both the teams out here. And Nirma now squanders a wonderful chance that came way. Give it to Akshay, the Vasant Patil team. They are pushing Nirma at this point of time. ये ठीक बात है कि इसमें बहुत अच्छी फोर्स जनरेट होती है, बड़ी आसानी से इसको नेट के पार पहुंचा सकते हैं, लेकिन अगर आपको एंगल सही नहीं मिलता है जैसा कि पिछले ओकेजन पे हुआ भी था तो शटर बड़े आराम से बाहर जाती है और आपके ओपोनेंट को आपकी ताकत का बल्कि आपको नुकसान उठाना पड़ता है और उसका फायदा उसको मिल जाता है. और यहाँ पर टीम रेड सांगली अपने रैकेट्स अपने शटल्स को प्लेस करते हुए इंतजार में कि सर्विस करेंगे यहाँ पर, और एक अच्छी है यहाँ पर बहुत सुंदर रिटर्न, बहुत ही सुंदर रिटर्न. इसी तरह की ये जो टेक्निक है काम भी आती है, और यहाँ पे देखा आपने कि इतना खूबसूरत रिटर्न दिया है इन्होंने सांगली को. Well, it wasn't a cake over, it wasn't a walkover for Nirma. They win 5-2, but I'll tell you, they've been pushed in this final match of the morning.
आता आपल्याबरोबर आहेत ते बलाढ्य संघ रोबोकॉनमध्ये ज्यांचं खूप नाव आहे, 6 वेळा ते जिंकलेले आहेत असा निर्मा युनिवर्सिटी का संघ आपल्याबरोबर आहे। कैसा लगता है कि आपने पहले 2 मैचेस जीत लिए? पहला मैच तो बहुत आसानी से जीता, पर दूसरा मैच 5-2 ऐसा स्कोर हुआ, तो कैसा लग रहा है अभी सुपर लीग में आपने एंट्री कर ली है? एक्चुअली निर्मा को रिप्रेजेंट करने आए हम लोग, हमेशा से प्रेशर रहता है, 6 टाइम नेशनल विनर से एक्सपेक्टेशन हमेशा हाई रहती है, तो फाइनल एम तो ट्रॉफी जीतना ही है और अभी उसी के लिए प्रिपेयर कर रहे हैं और अभी एक स्टेज क्लियर हुआ है और प्रिपेयरिंग फॉर द नेक्स्ट। जैसा आपने कहा कि स्टेप बाय स्टेप आप जा रहे हैं, कभी कभी ये प्रेशर आपके परफॉर्मेंस पे अफेक्ट करता है डिफेंडिंग चैंपियंस का? डिपेंड करता है कि किस हिसाब से, ये ओपोनेंट बेस्ड गेम है, तो ओपोनेंट कौन सा है वैसे उस हिसाब से प्रेशर डिपेंड करेगा इस गेम में पर्टिकुलरली। और ये मैचेस अगर आप देखने जाएंगे तो बैक टू बैक मैचेस है, रोबोस को भी परफॉर्म करना पड़ता है, आपके बैटरीज होते हैं, सारे सर्किट्स होते हैं, तो कैसे आप उसको मेंटेन करते हैं? एक्चुअली जब भी हमारा मैच खत्म होता है हम तुरंत उसको मेंटेनेंस पे ले जाते हैं, क्योंकि हमारे पास बहुत कम टाइम होता है उसको करने के लिए, बैटरी चार्ज करने। जैसे ही रोबोट पेटेरिया में पहुंचता है सीधा बैटरी चार्ज पे फिर पूरा मेंटेनेंस होता है रोबोट का और बहुत जल्दी कर देते हैं। हमने जब आते हैं यहाँ से पहले, उससे पहले प्रैक्टिस की होती है सब चीज़ों की कि 15 मिनट मेंटेनेंस हो जाए सब। तर आता आपण बघितलं की खुश आहेत तो निर्माचा संघ, 6 वेळा ते जिंकलेले आहेत, 7व्यांदा ते जिंकतात का याच्याकडेच सर्वांचं लक्ष आहे। रोबोकॉन 2015 मध्ये 85 संघांनी भाग घेतला होता, पण जसं आपल्याला माहिती आहे हार आणि जीत हे खेळाचा एक भाग असतोच आणि आता सुपर लीग सुरू होणार आहे आणि त्यात फक्त 26 संघ असणार आहेत। तर आता आपण बघतोय की काही संघ जे आहेत जे बाद झालेले आहेत, ह्या खेळातनं बाद झालेले आहेत, ते तयारी करतायत ते परत जाण्याची। खरंच एक दुःख होतं, पण काय करणार की हा खेळ असाच आहे, काही जण पुढे जातात काही जण मागे राहतात। तर इथे आपण बघतो की हा जो संघ आहे तो लोड करतोय त्यांचा रोबो आणि परततोय आणि आता नंतर आपण जाणार आहोत ते प्लेइंग एरियामध्ये, कारण का आता सुरू होणार आहे ती सुपर लीग रोबोकॉन 2015 ची। आणि सुरुवात होते ती ह्या सामन्याला, सुपर लीगचा पहिला सामना हा आहे तो MIT पुणे विरुद्ध UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गुजरात यांच्यामध्ये। UV पटेल असणार आहेत ते लाल गणवेशात आणि MIT पुणे असणार आहेत ते आपल्या जवळच्या बाजूला निळ्या गणवेशात। पहिली सर्व्हिस केली होती ती UV पटेलनी आणि यशस्वी सर्व्हिस होती, आता सर्व्हिस करतायत ते MIT पुणे। बघूया ती सर्व्हिस त्यांना करता येते का आणि ती सर्व्हिस ते रिसीव्ह करतायत आणि रिसीव्ह करताना सुंदर अशी सर्व्हिस आहे ती UV पटेलची। UV पटेल सर्व्हिस करत होते आणि बरोबर त्या पिवळ्या बॉक्समध्ये तो शटलकॉक पडून त्यांना तो गोल मिळालेला आहे। तो UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरात या कॉलेजला ते लाल गणवेशात आपल्या जवळच्या बाजूला आहेत ते MIT पुणे आणि पुन्हा एकदा ते सर्व्हिस करतायत आणि पण ती सर्व्हिस काहीशी जशी व्हायला पाहिजे तशी झाली नाही आहे आणि म्हणूनच त्यांना ते कळतंय की काहीतरी आपल्या रोबोमध्ये तांत्रिक अशी बिघाड आहे, त्यामुळे ते टाइम आउट घेत आहेत आणि टाइम आउटसाठी त्यांना 30 सेकंद दिले जाणार आहेत। हा या खेळाचा एक नियम आहे की सर्व्हिस करताना किंवा सर्व्हिसला रिटर्न करताना कधी कधी ती रॅकेट अडकते किंवा रोबोट्स जे असतात ते त्या रिमोट कंट्रोलला रिस्पॉन्ड करत नाहीत आणि म्हणून त्यावेळेस ते टाइम आउट घेऊन त्या तांत्रिक गोष्टी ॲडजस्ट करून पुन्हा खेळायला लागतात। MIT पुणे हे निळ्या गणवेशात आहेत आणि लाल गणवेशात आपल्याला जे स्क्रीनमध्ये दिसत आहेत ते आहेत UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरातमधलं हे कॉलेज आहे। सुपर लीगचा हा सामना आहे, प्रथम फेरीचे सामने आपण बघितले आणि आता आपण पोहोचलेलो आहोत ते सुपर लीगमध्ये। 26 संघ आलेले आहेत आणि ह्या 26 संघांपासून आपल्याला मिळणार आहेत ते 8 संघ क्वार्टर फायनलमध्ये जाणार आहेत। पुन्हा एकदा ही सुंदर अशी सर्व्हिस आहे UV पटेल कॉलेजची आणि खरंच आपल्याला कौतुक करावं लागणार आहे, कारण का त्यांच्या सर्व सर्व्हिसेस आतापर्यंत जे आपण बघितलेल्या आहेत त्या बरोबर तो जो येल्लो बॉक्स आहे, पिवळ्या रंगाचा जो बॉक्स आपल्याला इकडे दिसतोय त्याला आपण सर्व्हिस ड्रॉप झोन म्हणतो, तिथे ते सर्व्हिस सगळे आलेले आहेत। आता आहे चान्स तो MIT पुणेचा निळ्या गणवेशात, ते सर्व्हिस करतायत, बघूया त्यांना सर्व्हिस जमते का। सर्व्हिस जमते, ती बरोबर त्या पिवळ्या बॉक्समध्ये जाऊन पडते आणि सर्व्हिस ड्रॉप झोनमध्ये जर ते शटलकॉक जाऊन पडलं तर गुण मिळतात ते त्या सर्व्हिस करणाऱ्या संघाला। आता सर्व्हिस बदलते, आता सर्व्हिस करणार आहेत तो UV पटेलचा संघ
पण तो शटलकॉक काहीसा नीट लोड झालेला नाही हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे तो UV पटेलचा विद्यार्थी पुन्हा एकदा तो शटल लोड करतोय. ह्या रोबोजमध्ये 6 प्री लोडेड शटल्स असतात, पण कधी कधी ते जे शटल्स असतात ते बरोबर त्या वेळेला तसे येत नाहीत बाहेर जसे त्यांनी यायला पाहिजे, आणि म्हणून मग कधी कधी टाइमआउट घेतला जातो. पण 15 सेकंदाच्या आत जर ती सर्व्हिस रेडी नाही झाली तर मात्र समोरच्या टीमला गुण मिळतात, आणि अशा वेळेला सर्व्हिस हातात असून सुद्धा सर्व्हिस हातातनं निसटते असं आपण ह्या रोबो मिंटनच्या खेळात बघतो. बघा सुंदररित्या हे रोबो आहेत, किती सुंदर कॅमेरा अँगल आहे, आणि ही सर्व्हिस केलेली आहे त्याने. आपण बघितलं की बरोबर तो शटलकॉक आला आणि रॅकेट बाहेर येऊन सर्व्हिस केली ती UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरात यांनी. सुपर लीगचा हा सामना आहे. MIT पुणे निळ्या गणवेशात, लाल गणवेशात UV पटेल कॉलेज सर्व्हिस करतायत. MIT पुणेचा संघ ते सज्ज होत आहेत. निळ्या गणवेशात सर्व्हिस केलेली आहे आणि सुंदर सर्व्हिस अशी आहे, डायरेक्ट त्या रोबोवर जाऊन पडली. तो रोबो त्या येल्लो बॉक्समध्ये होता, सर्व्हिस ड्रॉप झोनमध्ये होता, त्यामुळे ही यशस्वी सर्व्हिस आहे असंच आपल्याला म्हणायला लागणार आहे. आता सर्व्हिस बदलते, आता UV पटेल सज्ज होत आहेत, रोबो सज्ज झालेला आहे. बघूया ती सर्व्हिस करता येते का, आणि सुंदर अशी सर्व्हिस आहे. बरोबर त्या पिवळ्या बॉक्समध्ये ते शटलकॉक जाऊन पडतंय, आणि सर्व्हिस ड्रॉप झोनमध्ये जर शटलकॉक पडलं तर गुण मिळतात, आणि आनंद आधीपासूनच साजरा करतायत ते UV पटेल कॉलेजचे विद्यार्थी. आणि इथे आपण बघतोय की UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरातनी 5 गुण मिळवलेले आहेत, तर MIT पुणेला फक्त 3च गुण मिळत आलेले आहेत. तर ह्या सुपर लीगच्या सामन्यामध्ये UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरातनी MIT पुणेला 5-3 असं नमवलेलं आहे, आणि आनंद साजरा करतायत. सगळे विद्यार्थी जल्लोषात आहेत. आता आपल्याबरोबर आहे तो संघ UV पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेहसाणा गुजरातचा संघ. जरी 3 जण फील्डवर असले तरी बघू शकतो आपण की केवढा मोठा संघ असतो तो एक रोबो बनवण्यामागे. आता आपल्याबरोबर ह्या संघाचे काही विद्यार्थी आहेत. तर कैसा लगता है कि आपने 4 में से 4 मैचेस जीत लिए हैं, खुशी है कि थोड़ा दबाव भी है? अभी तो हम पूरे रिलैक्स हो गए हैं क्योंकि हम सब मैच जीत गए हैं. वी आर एमिंग कि अभी हमको आगे भी मैच मिले, हम सब जीते. तो ये आपका बहुत बड़ा ड्रीम है. अभी आप 3 लोग फील्ड पे रहते हैं, पर इतनी बड़ी टीम है आपके साथ, इनका कितना बड़ा योगदान? ओके, ईच एंड एवरी ऑफ द टीम मेंबर इज इम्पोर्टेंट टू अस, क्योंकि कोई भी एक चीज़ बंद हो जाए तो कुछ भी नहीं चलता. अगर इलेक्ट्रॉनिक्स बंद हो गया तो नहीं चलेगा, अगर मेन ऑपरेटर्स नहीं हो गए तो कुछ नहीं चलेगा, मैकेनिकल वर्क में नहीं चलेगा. डॉक्यूमेंटेशन इज ऑल्सो इम्पोर्टेंट, द वन हु मैनेज द थिंग, स्पॉन्सरशिप, वो भी सब, ईच एंड एवरी पर्सन ऑफ द टीम इज मोस्ट इम्पोर्टेंट टू अस. आपके दोस्त के साथ मैं बात करूंगा. मेहसाणा जब आप नाम लेते हैं तो मिल्क प्रोडक्ट्स या ऑयल ये आपके ध्यान में आता है, पर रोबोस कैसे आ गए यार? वाई नॉट, बिकॉज मेहसाणा है जो ऐसा सिटी है जहाँ से हमारे पीएम भी उसी डिस्ट्रिक्ट से, उसका जो तालुका जो वडनगर है उससे हमारे पीएम है. तो वाई नॉट, वी आर ऑल्सो मेकिंग अ रोबोट एंड वी कैन विन इन दैट टीम. दिस इज आवर एम, एंड दिस पूरी टीम है जो जिसने ये विनिंग मेरा सक्सेसफुल बनाया है. इसके लिए मैं इस पूरी की पूरी टीम के इसको विनिंग का अपना हकदार बनाता हूँ. ठीक है, आपका एक बहुत ही नॉटी टैगलाइन है, उसके बारे में हमें शॉर्ट में बता दीजिए, क्या है? Yeah, actually our tagline is keep it stupid simple. It's a world famous tagline and we are quite inspired from the US militaries. आता आपण बघितलं की ही जी टीम होती ते सांगतायत की सगळ्या गोष्टी सोप्या ठेवा. बरेच मोठे संघ आहेत, पण हा छोटा संघ असा आहे जो खरंच बलाढ्य संघांना नमवू शकतो. उत्साहाचं वातावरण आहे. आजचा दुसरा दिवस संपायला येतोय, कारण आता सुपर लीगच्या मॅचेस चालू आहेत. पूर्ण तर मॅचेस आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण का आपल्याला आजचा रिपोर्ट पाठवायचा आहे. सुपर लीग नंतर उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने उद्या होणार आहेत, आणि खरंच उत्सुकता वाढणार आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये. ह्या पूर्ण रोबोकॉन 2015चं टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता DD नॅशनल, DD स्पोर्ट्स आणि अर्थातच आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर. पाहायला विसरू नका, दूरदर्शन सह्याद्रीवर उद्या असणार आहे तो लाईव्ह टेलिकास्ट सकाळी 10 वाजल्यापासून. तोपर्यंत मित्रहो, एन्जॉय रोबोमिंटन, आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा.